Hello students, yesterday we are studying alkyl halides and their preparations. So many types of methods of preparation of alkyl halides. The next method is by halogen exchange. Alkyl chloride or bromide when treated with sodium iodide in presence of dry acetone give alkyl iodides. This reaction is known as Finkelstein reaction. This reaction is known as Finkelstein reaction. त्या रिॲक्शनला म्हटलं जाईल फिंकलस्टेन रिॲक्शन. म्हणजे अल्किल क्लोराईड किंवा ब्रोमाइड त्या ठिकाणी आपल्याला ट्रीट करायचं आहे सोडियम आयोडाईड बरोबर आणि प्रेझेन्समध्ये असणारे ॲसिटोन आणि आपल्याला मिळेल अल्किल आयोडाईड. बघा जनरल रिॲक्शन त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर एक्झाम्पलसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. पहिलं जनरल रिॲक्शन आहे RCl. RClमध्ये आता बघा हेडिंग जे दिलेली आहेत आपण मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड ती आहे हॅलोजन एक्सचेंज. ओके, हॅलोजन्स तुम्हाला माहिती आहे की क्लोरीन आहे, ब्रोमिन आहे, आयोडीन आहे. तर त्या पद्धतीने या ठिकाणी क्लोरीन हा हॅलोजन आहे. त्यानंतर पुढं आहे NaI सोडियम आयोडाईड. सोडियम आयोडाईडमध्ये आयोडीन हा काय आहे हॅलोजन. मग ह्या जे काही हॅलोजन आहेत Cl, Br, I यांच्यामध्ये काय असणार आहे एक्सचेंज असणार आहे फक्त. म्हणजे आदलाबदली त्या ठिकाणी करायची आहे. याच प्रोसेसला म्हटलं जातं हॅलोजन एक्सचेंज प्रोसेस किंवा त्यालाच म्हटलं जातं त्या रिॲक्शनला फिंकलस्टेन रिॲक्शन. बघा RCl प्लस NaI इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन आणि प्रॉडक्ट मिळालेले आहे RI प्लस NaCl. त्यानंतर पुढचा प्रॉडक्ट आहे RBr प्लस NaI. त्या ठिकाणी मिळालेला आहे ॲसिटोन. त्या ठिकाणी प्रॉडक्ट आहे RI प्लस NaBr. म्हणजेच बघा या ठिकाणी काय झालं की हॅलोजनची फक्त काय झाली एक्सचेंज जागा बदल झाली. Brच्या ठिकाणी I आला आणि आयच्या ठिकाणी Br गेला. त्याच पद्धतीने सेम एक्झाम्पल आहे दिलेलं C2H5Br प्लस सोडियम आयोडाईड. त्यानंतर आयच्या ठिकाणी Br आला, Brच्या ठिकाणी I गेला. जो काही प्रॉडक्ट मिळाला आपल्याला C2H5I प्लस NaBr इंटू ब्रॅकेट लिहिलेलं आहे PPT. PPT मीन्स प्रेसिपिटेशन. ते तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा प्रॅक्टिकल स्टार्ट होतील तेव्हा ते लक्षात येईल की प्रेसिपिटेशन वगैरे काय असतं. तर या ठिकाणी प्रॉडक्ट जो मिळालेला आहे तो काय आहे C2H5I. C2H5 म्हणजेच इथिल अँड I मीन्स आयोडाईड. सो इट्स नेम इज इथिल आयोडाईड. बघा हॅलोजन एक्सचेंजमध्येच इन ड्राय ॲसिटोन सोडियम क्लोराईड और सोडियम ब्रोमाइड गेट्स precipitated. Alkyl fluorides are prepared by heating alkyl bromides or chlorides in presence of metallic fluorides like AgF, COF2, SbF2 or Hg2F2. ओके, बरेचसे अजून या ठिकाणी हॅलोजन एक्सचेंजचे जे काही एक्झाम्पल आहेत ते दिलेले आहेत की बरेचशा मेटल जे आहेत मेटल फ्लोराईड त्याच्यापासून सुद्धा हॅलोजन एक्सचेंज होऊ शकतो. त्या ठिकाणी मेटल फ्लोराईडचे जे काही एक्झाम्पल आहेत ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. AgF असेल, COF2 असेल, SbF2 असेल एक्सेट्रा. बघा रिॲक्शन दिलेली आहे CH3Cl प्लस AgF आणि प्रॉडक्ट आहे CH3F आणि बाय प्रॉडक्ट आहे AgCl. ज्यावेळेस मेटॅलिक फ्लोराईड या ठिकाणी यूज केलं जाईल किंवा एखाद्या रिॲक्शनमध्ये मेटॅलिक फ्लोराईड असणार आहे तर त्या रिॲक्शनला म्हटलं जातं स्वर्ट्स रिॲक्शन. त्या रिॲक्शनला म्हटलं जातं स्वर्ट्स रिॲक्शन. काळजीपूर्वक बघा की त्या रिॲक्शनला काय म्हटलं जातं की त्याला म्हटलं जातं स्वर्ट्स रिॲक्शन. हा सुद्धा क्वेश्चन बऱ्याच वेळेस मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेला आहे 12वीला. देन नेक्स्ट टॉपिक इज physical properties and chemical reactions of alkyl halides. So physical properties of alkyl halide. First,
Many volatile halogen compounds have sweet smell. आता बरेचसे हॅलोजन जे असतात ते वोलाटाईल असतात. तर वोलाटाईल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल पेट्रोल. पेट्रोल काय की वोलाटाईल लिक्विड, म्हणजे की ज्याचं बाष्पीभवन लवकर होतं. जर त्या ठिकाणी तुम्ही पाणी ठेवलं तर पाणी आणि पेट्रोल यांचं जर कंपॅरिझन केलं तर त्या ठिकाणी पाण्यापेक्षा पेट्रोल काय करेल, लवकर त्या ठिकाणी इव्हॅपोरेट होणार आहे. म्हणजेच त्याला म्हटलं जातं वोलाटाईल लिक्विड. आणि त्याचा स्मेल जो असणार आहे तो कसा असणार आहे, स्वीट. देन नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज लोअर मेंबर्स आर गॅसेस अँड हायर मेंबर्स आर लिक्विड ऑर सॉलिड्स. जे काही लोअर मेंबर असतात हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये किंवा हॅलोजन कंपाऊंडमध्ये, ते जे लोअर मेंबर असतात ते सर्व काय असतात, गॅस असतात. आणि जे काही हाय मेंबर असतात ते काय असतात, लिक्विड किंवा सॉलिड्स. ही काय त्याची प्रॉपर्टी. त्यानंतर तिसरं आहे मॉलिक्युल्स विथ हायर मॉलिक्युलर वेट्स जनरली हॅव हायर बॉइलिंग पॉईंट्स. molecules with high molecular weights generally have higher boiling points. ज्यावेळेस एखाद्या मॉलिक्युलचं मॉलिक्युलर वेट हाय असेल त्यावेळेस त्याचा बॉइलिंग पॉईंटसुद्धा काय असणार आहे, हाय असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर एखादा मॉलिक्यूल असेल त्याचा मॉलिक्युलर वेट आहे फॉर एक्झाम्पल 50, तर त्याचा जो बॉइलिंग पॉईंट असेल नियर अबाउट काय असणार आहे, 50 त्या ठिकाणी असणार आहे. बघा आता नेक्स्ट टॉपिक आहे रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स. आत्तापर्यंत आपण काय केलं, अल्किल हॅलाइडचं प्रिपरेशन केलं होतं. आता असणारे टॉपिक रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स. म्हणजे अल्किल हॅलाइड काय करायचं आहे आपल्याला, आता रिॲक्ट करायचं आहे दुसऱ्या मॉलिक्यूलबरोबर त्या ठिकाणी. त्याच्यात पहिली प्रोसिजर आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. A reaction that involves the substitution of one atom or group of atoms by another atom or groups of atom is known as substitution reaction. म्हणजे काय होणार आहे की एक ग्रुप किंवा एखादा ॲटम हा दुसऱ्या ॲटमने किंवा ग्रुपने सबस्टिट्यूट केला जाणार त्या ठिकाणी, म्हणजे रिप्लेस होईल त्या ठिकाणी तो. तर त्या रिॲक्शनला म्हटलं जाईल सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये बरेचसे केमिकल यूज केले जातात. त्याच्यापैकी पहिलं आहे रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स विथ ॲक्वियस अल्कली NaOH और KOH. इंटू ब्रॅकेट आहे फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे काय तयार होणार आहे आपल्याला, फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, तयार करायचं आहे. तर काय यूज करून करायचं आहे आपल्याला, NaOH किंवा KOH. NaOH आणि KOH जे आहेत ते आहेत अल्कली. आता बघा अल्किल हॅलाइड्स undergoes hydrolysis on boiling with aqueous alkali. It is substitution of halogen atom of alkyl halide with a hydroxyl group. बघा जनरल रिॲक्शनमध्ये अल्किल हॅलाइड दिलेलं आहे. त्यानंतर KOH त्या ठिकाणी अल्कली यूज केली आहे, बॉईल केलं त्याला, आणि त्या ठिकाणी आपल्याला मिळाला प्रॉडक्ट अल्कोहोल ROH प्लस KX. म्हणजेच काय झालं की ROH अल्कोहोलचा फंक्शन ग्रुप आहे OH, आणि अल्किल हॅलाइड तर आपल्याला जनरल रिॲक्शनमध्ये माहिती आहे अल्कली त्यांनी दिलेले आहेत आणि तयार करायचा होता अल्कोहोल. सो बेसिकली आपण या ठिकाणी काय तयार केलं आहे, अल्कोहोल. दी एक्झाम्पल इज इथिल क्लोराइड ऑन हायड्रोलिसिस विथ ॲक्वियस KOH गिव्स इथिल अल्कोहोल. सो नाउ we are getting ethyl chloride on reacted with KOH and boil with, so there is product is ethyl alcohol. Okay, when ethyl chloride is treated with KOH due to boiling and it gives the product is
ethyl alcohol, and byproduct is KCl, potassium chloride. So ethyl alcohol is as a product, CH3 CH2 OH. So there is a next topic, reaction of with moist silver oxide. ओके, आता या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड बरोबर काय करायची, त्याची रिॲक्शन करायची. कोणाची? अल्किल हॅलाइडची. अल्किल हॅलाइड वेन बॉईल विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड इन द ब्रॅकेट Ag2O अंडरगो हायड्रोलिसिस अँड फॉर्म करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स. ओके, त्या ठिकाणी काय मिळणार आहे आपल्याला? अल्कोहोल मिळणार. ज्यावेळेस आपण त्याचा हायड्रोलिसिस करू त्या ठिकाणी अल्किल हॅलाइडची रिॲक्शन जेव्हा मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड बरोबर होईल त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल? अल्कोहोल त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामध्ये दिलेलं आहे, दो सिल्वर हायड्रॉक्साईड डज नॉट एक्झिस्ट, सिल्वर ऑक्साईड सस्पेंडेड इन वॉटर बिहेव्स ॲज सिल्वर हायड्रॉक्साईड. फुल स्टॉप. इथिल ब्रोमाइड व्हेन boil with moist silver oxide undergoes hydrolysis and forms ethyl alcohol. म्हणजे जेव्हा इथिल ब्रोमाइड बॉईल केला जाईल त्यावेळेस काय मिळणार आहे? इथिल अल्कोहोल. आणि इथिल क्लोराईड जरी बॉईल केला जाईल त्या ठिकाणी सुद्धा मिळणार आहे आपल्याला इथिल अल्कोहोल. एक्झाम्पलमध्ये बघा, CH3 CH2 Br प्लस AgOH इन प्रेझन्स ऑफ मॉइस्ट Ag2O. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं आहे? मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड आपण यूज केला आहे आणि AgOH यूज केल्यामुळे काय झालं की आपल्याला जो प्रॉडक्ट मिळणार आहे OH त्या ठिकाणी मिळणार आहे आणि AgBr जो आहे तो या ठिकाणी काय होईल? बाय प्रॉडक्ट निघणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय मिळालं आपल्याला? इथिल अल्कोहोल. त्यानंतर पुढची रिॲक्शन आहे फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड और अल्केन नायट्राइल्स. ओके, या ठिकाणी अल्किल हॅलाइड व्हेन हिटेड विथ अल्कोहोलिक KCN gives alkyl cyanide or alkyl nitrile. In this reaction, halogen atom is replaced by cyano group. Cyano group म्हणजे CN, cyanide group. त्याला म्हटलं होतं cyano group. The important of this reaction is that the product of reaction contains one carbon atom more than the number of carbon atoms in the reactant. This reaction is described as the step up reaction. As the step up reaction. Full stop. Alkyl cyanide or alkyl nitrile serve as important synthetic रिएजंट. बघा, अल्किल सायनाइड किंवा त्यालाच म्हटलं जातं अल्किल नायट्राइल. हेडिंग जी आहे अल्किल नायट्राइल त्या ठिकाणी झालेलं आहे. तर त्या ठिकाणी काय करायचं आहे? अल्किल नायट्राइल किंवा अल्किल नायट्राइल सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. त्या ठिकाणी बघा, जनरल रिॲक्शन दिलेली आहे अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडची रिॲक्शन दिलेली आहे KCN बरोबर त्या ठिकाणी ब्रॅकेट केलेलं आहे डॉट डॉटमध्ये. KX त्या ठिकाणी काय होतो? बाय प्रॉडक्ट. आणि आपल्याला मिळणार जो प्रॉडक्ट असणार आहे तो असणार आहे अल्किल सायनाइड. देन एक्झाम्पल इज मेथिल ब्रोमाइड व्हेन हिटेड विथ अल्कोहोलिक KCN गिव्ज मेथिल सायनाइड. मेथिल सायनाइडला दुसरं नाव आहे ॲसिटोनायट्राइल. ॲसिटोनायट्राइल जे आहे ते आहे त्याचं IUPAC नेम आणि मेथिल सायनाइड आहे ते कॉमन नेम. बघा, मेथिल ब्रोमाइड त्या ठिकाणी दिलेलं आहे रिॲक्शनमध्ये एक ब्रॅकेट केलेलं आहे डॉट करून. त्या ठिकाणी Br आणि K हा बाय प्रॉडक्ट निघतो आहे आणि CH3 आणि CN हे काय होणार आहे? प्रॉडक्टमध्ये जाणार आहेत. म्हणजे CH3 CN प्रॉडक्ट आला आणि प्लस KBr काय आला? बाय प्रॉडक्ट. म्हणजे मेथिल ब्रोमाइडपासून आपण काय तयार केलं? मेथिल सायनाइड किंवा ॲसिटोनायट्राइल. त्यानंतर आपण या ठिकाणी KCN बघितला होता. आता ह्या रिॲक्शनमध्ये आपण बघणार आहोत AgCN, रिॲक्शन ऑफ
अल्किल हॅलाइड्स विथ सिल्वर सायनाइड आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे फॉर्मेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड. ज्यावेळेस KCN असेल त्यावेळेस CNचा जो प्रॉडक्ट येईल त्याला फक्त म्हटलं जाईल सायनाइड, आणि AgCN यूज केल्यानंतर ज्यावेळेस प्रॉडक्ट येणार आहे CN बरोबर त्या ठिकाणी म्हटलं जाईल त्याला आयसोसायनाइड. ज्यावेळेस AgCN असेल आणि प्रॉडक्ट्सला जेव्हा CN अटॅच असेल तेव्हा म्हटलं जाईल आयसोसायनाइड. जेव्हा KCN असेल आणि प्रॉडक्टमध्ये CN अटॅच असेल तेव्हा त्याला म्हटलं जाईल फक्त आणि फक्त सायनाइड, आयसोसायनाइड म्हणायचं नाही त्या ठिकाणी. तर अल्किल हॅलाइड व्हेन हिटेड विथ अल्कोहोलिक AgCN gives corresponding alkyl isocyanide. They are also called as carbyl amines and have unpleasant smell. In this reaction, halogen atom is replaced by isocyanide group. ओके, अल्किल हॅलाइड त्या ठिकाणी हिट करायचं आहे आपल्याला अल्कोहोलिक AgCN बरोबर म्हणजे सिल्वर सायनाइड बरोबर, आणि त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे अल्किल आयसोसायनाइड. बघा जनरल रिॲक्शनमध्ये दिलेलं आहे अल्किल हॅलाइड प्लस AgCN आणि AgXला ब्रॅकेट केलेलं आहे म्हणजे AgX काय आहे बाय प्रॉडक्ट, आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहे RCN. आता मागच्या वेळेस RCNला आपण म्हटलं होतं अल्किल सायनाइड, आता या ठिकाणी अल्किल आयसोसायनाइड म्हणतोय का, तर या ठिकाणी AgCN पासून तो काय झाला आहे तयार CN झालेला आहे. एक्झाम्पल आहे इथिल ब्रोमाइड वेन हिटेड विथ अल्कोहोलिक AgCN गिव्ज इथिल आयसोसायनाइड. ओके, त्या ठिकाणी इथिल ब्रोमाइडची रिॲक्शन केलेली आहे AgCN बरोबर आणि आपल्याला मिळालेलं आहे इथिल आयसोसायनाइड. CH3CH2Br plus AgCN, it gives CH3CH2CN plus AgBr. ओके, या ठिकाणी सुद्धा प्रॉडक्ट काय असणार आहे इथिल आयसोसायनाइड. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट रिॲक्शन आहे रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स विथ अल्कोहोलिक अमोनिया. त्याच प्रोसेसला म्हटलं जातं अमोनोलेसिस. द रिॲक्शन बिटवीन अल्किल हॅलाइड अँड अमोनिया इज कॉल्ड अमोनोलेसिस. म्हणजेच अल्किल हॅलाइड आणि अमोनिया या दोघांमधली जी रिॲक्शन असेल त्या रिॲक्शनला म्हटलं जाईल अमोनोलेसिस. डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे की अल्किल हॅलाइड आणि अमोनिया या दोघां मिळून जी रिॲक्शन तयार होईल त्याला म्हटलं जातं अमोनोलेसिस. अ हॅलोजन ॲटम ऑफ अल्किल हॅलाइड इज सबस्टिट्यूटेड बाय अमिनो ग्रुप, बघा ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे अमिनो ग्रुप NH2 इन अमोनोलेसिस. इन अमोनोलेसिस. Ammonolysis involves heating of a mixture of alkyl halide and alcoholic solution of ammonia in a sealed glass tube at about 383 Kelvin. ओके, या ठिकाणी ते जे काही अल्कोहोलिक सोल्युशन असणार आहे ते हीट करायचे, ते जे सोल्युशन असेल ते कशामध्ये असणार आहे ग्लास ट्यूबमध्ये, आणि त्या ठिकाणी हीटिंग जे असणार आहे ते 383 केल्विनपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे. त्यानंतर ऑर्डर दिलेली आहे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर बघू शकता RI टू RBr टू RCl. जनरल रिॲक्शन दिलेली आहे अल्किल हॅलाइड प्लस HNH2. बघा हा अमोनियाच आहे, HNH2 म्हणजेच अमोनिया, NH3 म्हणजे अमोनिया, आणि मग काय केलं की H बाजूला घेतला आणि NH2 या ठिकाणी वेगळा ग्रुप केला, म्हणजे आपल्याला अमाइन त्या ठिकाणी मिळू शकतो. बघा ब्रॅकेटमध्ये HX मॉलिक्यूल हा वेगळा झाला, RNH2 हा प्रॉडक्ट आपल्याला मिळाला, म्हणजे अल्किल अमाइन या ठिकाणी काय मिळालेलं आपल्याला प्रॉडक्ट मिळालेला आहे प्लस HX. त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे मेथिल क्लोराइड ऑन हिटिंग विथ अल्कोहोलिक अमोनिया गिव्स मेथिल अमाइन.
जेव्हा मेथिल क्लोराईडची हिटिंग होईल अमोनियाबरोबर, त्या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्ट मिळेल मेथिल अमाईन. बघा एक्झाम्पल दिलेलं आहे CH3Cl प्लस NH3 and it gives methyl amine CH3NH2 and byproduct is hydrogen chloride. So there is a many types of and many reactions of alkyl halides with other members that like ammonia, EgCN, KCN असे बरेचसे रिॲक्शन त्या ठिकाणी आहेत. तर स्टेप बाय स्टेप आपण रिॲक्शन बघत जाऊ. एवढ्या ज्या आत्तापर्यंत रिॲक्शन झालेल्या आहेत, एवढ्या रिॲक्शन तुम्ही आधी व्यवस्थित प्रिपेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या रिॲक्शन घेतल्या जातील आपल्या अजून.